नमस्कार, मी संतोष सिरसाट. आपण पाहत आहात 39 न्यूज नंदुरबार. मी आलेलो आहे आझाद मैदान मुंबई येथे. या ठिकाणी कंत्राटी कला क्रीडा संगणक या शिक्षकांचं बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या ज्या आश्रमशाळा आहेत, या आश्रमशाळांमध्ये कंत्राटी कला क्रीडा संगणक हे मागच्या 5-6 वर्षापासून काम करत आहेत. मात्र यांना मागच्या वर्षी कुठली ऑर्डर मिळाली नाही आणि यावर्षी देखील शाळा सुरू होऊन अद्याप 10-15 दिवस झाले तरीही त्यांना ऑर्डर मिळालेली नाही. म्हणून या शिक्षकांनी आम्हाला तात्काळ ऑर्डर मिळावी आणि आमचं समायोजन करावं यासाठी या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण लावले. अजून काही शिक्षक या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण हितगुज साधूया. सर, आपलं नाव काय आणि आपण शासनाला काय मागणी करू इच्छितात? सर, माझं नाव उमेश गोपालराव भुर्ले. मी गडचिरोली प्रकल्पातून आलेला आहे आणि खरं तर सांगू इच्छितो की ही जी आमची भरती झालेली होती कला क्रीडा संगणक, ही आपली निवड समितीमार्फत झालेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण टेस्टीज आम्ही दिलेले आहे, प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे, त्यानंतर शाळेवरती रुजूही झालेला आहे. आता आम्ही कसं आहे सर, या स्वाभाविकच आहे, जर आम्ही जिल्हा निवड समितीमार्फत आमची निवड झालेली आहे तर आम्ही आमचं याच्यात थोडंसं भवितव्य बघत होतो. 3 वर्ष, त्यानंतर परत 2 वर्ष आम्ही सेवा दिलेली आहे. आता सेवा दिल्यानंतर सरकारचा पटकन एक नवीन नियम लागलेला आहे की आता यांना बाह्यस्रोत करायचा. आता बाह्यस्रोत म्हटलं सर तर आमच्यामध्ये काही असे आहेत जे ओव्हरहेज होऊन राहिलेले आहेत. आता ओव्हरहेज जे होणार, मग त्यांच्याकडे पर्याय कुठला? आता शिक्षक म्हणून जो आम्हाला सन्मान मिळायचा, काही लोक आज जसं सरांनी सांगितलं की काही टरबूज कोणी भाजीपाला विकत आहे पण त्याला भाजीवाल्यासारखाच दर्जा मिळत आहे, तो शिक्षकाचा दर्जा वाटलेला नाही. बरं, आता हेही आहे की आता या सरकारला काय आम्हाला सांगायचं, सरकारचं म्हणणं असं की जेव्हा हे पदावर नव्हते ना तेव्हा आमच्याविषयी इतके पॉझिटिव्ह होते की जर आम्ही पदावर असतो तर नक्कीच तुम्हाला आम्ही परमनंट केलं असतं. पण बाह्यस्रोत झाल्यावर आम्हाला परमनंटपेक्षा आम्हाला तो रोजगारच हवा होता. आता जेव्हा यांना हे पद मिळालं ना, तर पद मिळाल्यावर हे आमच्या बिलकुल विरोधात गेले. नाही, तुम्हाला आम्ही बाह्यस्रोतच घेणार आहोत. पण बाह्यस्रोतही करताना 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष उलटून गेलेली आणि त्याच्यानंतर अजिबात आम्हाला कुठलाही न्याय मिळालेला नाही झाला असतो. असा कुठलाही आमदार, खासदार, असा कुठला मंत्री, असं कुठलीही पायऱ्या उरलेल्या नाही जिथे आम्ही चक्रा मारलेला नाही. आणि शेवटी बाह्यस्रोतचा जो नियम आला त्याच्यावर मग आम्ही कोर्टमध्ये जाण्याचा, न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता न्यायालयामध्ये घेतल्यानंतर आम्ही जेव्हा हिवाळी अधिवेशनमध्ये परत गेलो तर त्यांनी एवढंच म्हटलं की नाही, तुमचा निर्णय हा न्यायालयात आहे तर न्यायामार्फतच होईल. मग सचिवालयाकडे गेलो तर सचिव मंत्र्यांकडे बोट दाखवतात, मंत्री पुन्हा आम्हाला मंत्र्यांचे बोटं दाखवतात. मग आम्ही म्हणजे न्याय तरी कोणाकडे मागावा? आम्ही या नोकरीच्या भरोशावर कोणाचे आईवडील, वृद्ध आईवडील आहेत, कोणाचं मुलांचं शिक्षण होत आहे, कोणाचं गृहकर्ज घेतलेलं आहे, मग हे फेडायचं कसं? आणि या वयात तरी तात्काळ कुठेही मार्केटिंगशिवाय पर्याय मिळत नाही. आजची आत्मीयता आहे. आम्हाला सरकारचं एवढंच म्हणणं आहे की फक्त आम्हाला आमचा रोजगार परत द्यावा, बस एवढीच विनंती आहे. पण ह्या रोजगार मिळण्यासाठीही ह्या सर्व समस्या यांना माहीत असूनही परत त्यांच्यापुढे आंदोलन का करावं लागतं? आणि ह्या अशा समजूतदार नेत्यांपुढं मग न्याय तरी कोणाला मागावा? हेच आहे. आज तुमच्या माध्यमातून हा त्यांच्यापर्यंत संदेश द्यावा आणि एका गरजवंतूला पुन्हा त्यांना त्याची गरज मिळावी, त्याचा रोजगार मिळावा, एवढीच अपेक्षा माझी आहे फक्त. म्हणजेच आपण म्हटल्याप्रमाणे आपण न्यायालयात गेलेला आहात, न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे. शासनाचं म्हणणं हेच आहे की यांचा न्यायप्रविष्ट असल्यामुळे यांना आम्ही ऑर्डर देऊ शकत नाही. तर यावर आपण काय म्हणाल? सर, न्याय स्वाभाविकच आहे. कुठेही आम्हाला दाद आणि कुठेही आम्हाला न्याय न मिळाल्याने आणि बाह्यस्रोत जो नियम आला होता त्याच्यावर स्वाभाविकच जे 40-45च्या घरात गेलेले आहेत त्यांना मग आता स्वाभाविकच जर नवीन भरती आली तर कंपनी मार्गात तर यंगस्टरच घेतील ना. मग यांनी काय करायचं? त्या फक्त आपला न्याय मिळवण्यासाठी आम्ही न्यायालयात गेलेलो आहे की कमीत कमी आम्हाला इथून तरी न्याय मिळावा. पण आम्हाला न्यायालयातून कुठून दाद मिळत आहे ना, मंत्र्याकडून आणि नाही सचिवालयातून. मग नेमकं जावं कुठं? एक साधारण गरजू शेतकरी आहेत, कोणाकोणाकडे तर शेतीही नाही आहेत सर, त्यांनी नेमकं करावं काय? आज मानसिकता इतकी खच्चीकरण झालेली आहे की समजूतदार असं वाटत होतं हे सरकार आली तर आता आपण कमीत कमी आपल्याला न्याय मिळून आपला चांगला रोजगार मिळणार. पण आता परत त्याच पायऱ्या झिजवून राहिलेल्या आहे. आज पावसातून कितीतरी, कोणी भामरागड, कोणी अहेरी, कोणी तर नाशिकच्या कान्याकोपऱ्यातून, कोणी नंदुरबारमधून आलेलं आहे. आम्ही तर कुठल्या कशा त्या रेल्वेच्या माध्यमातून आलो, बसायला जागा नाही, खायला नाही, आता सायंकाळी कुठे राहू याचाही पत्ता नाही. पण आता कदाचित जे AC मध्ये बसलेले मंत्रालयातील असतील त्यांनी बघून कमीत कमी एका गरजवंताची गरज त्यांनी बघावी, एवढंच अपेक्षित. म्हणजे तुम्हाला
महाराष्ट्र शासनाचा जे आदिवासी विकास विभाग आहे, आदिवासी विकास विभागसुद्धा तुमची दखल घेत नाही. तुम्ही कोर्टात गेला, कोर्टही तुमची दखल घेत नाही. तुम्ही आता शेवटी तुमचा पर्याय निवडला की आमरण बेमुदत उपोषण. या उपोषणाच्या माध्यमातून सरकार दखल घेईल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी तुमच्या वतीने व्यक्त केलेली आहे. आणि यानंतर जर शासनाने दखलच घेतली नाही तर याच्या पुढची पायरी तुमची काय असणार आहे, म्हणजे तुमचं आंदोलन कोणत्या दिशेने असणार आहे, या बाबतीत काय सांगा? स्वाभाविक आहे सर, आम्ही एक मध्यस्थ आहे. मरण तर आमच्यामध्ये नाहीच आहे, पण कमीत कमी आम्ही इथे झिजून काहीतरी तडमड करून आपला न्याय मागू. कारण की आमच्याकडे छोट्या छोट्या मुली आहेत. आमच्याकडे जे फेस्टिवल झाले, बरेचसे आता जे सत्र येतात, मोठमोठे जे फेस्टिवल झाले, प्रत्येकाचे मोठमोठ्या घरचे मुलं बघतात की आपण काय खरेदी करायचे. आमच्याकडे तर एवढी अनुमत नव्हती. लहान लहान तोंडा आमच्या मुलींचे बघून सर तळमळ व्यक्ती होत होती आमची. तर असं वाटते की कमीत कमी आपण त्यांच्यासाठी काही करत नाही. शासनाने अत्यंत भावनिक या ठिकाणी शिक्षक झालेले आहेत. त्यांची तळमळ आहे. आज त्यांचं कुटुंब उपासमारीने मरत आहे. म्हणून आज कानाकोपऱ्यातून सगळ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी 800 शिक्षकांच्या वतीने या ठिकाणी उपोषण लावण्यात आलेलं आहे. शासनाला एकच कळकळीची या शिक्षकांच्या वतीने विनंती असेल की यांची दखल घ्या. कमीत कमी कॉन्ट्रॅक्टची जरी ऑर्डर असेल तेही घेण्यास ते तयार आहेत. समायोजन नंतर करा, परंतु आज कॉन्ट्रॅक्टची कंत्राटीची ऑर्डर द्यावी अशी यांची मागणी आहे. धन्यवाद सर. कंत्राटी कला क्रीडा संघटक शिक्षकांना आदेश मिळालाच पाहिजे. कंत्राटी कला क्रीडा संघटक शिक्षकांना आदेश मिळालाच पाहिजे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. कला क्रीडा संघटक शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे. कला क्रीडा संघटक शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे. भारत माता की. धन्यवाद. सुनील पवारसह संतोष सिरसाट, 39 न्यूज, मुंबई.